पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर होत आहे। महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। अशातच स्कूल बसच्या भाड्यातही वाढ झाल्यामुळे लाखो पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे। शाळा सुरू होताच स्कूल बसच्या भाड्यात 15% वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनेने घेतलाय। शाळा ऑनलाईन, ऑफलाईन घ्याव्यात जेणेकरून स्कूल बसची भाडेवाढ टाळता येईल, अशी सूचना स्कूल बस मालक संघटनेकडून करण्यात आली होती। मात्र सरकारकडून कुठलीच हालचाल झाली नाही आणि त्यामुळे स्कूल बस मालकांनी राज्यभर 15% भाडेवाढीचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे महागाईत सामान्य जनता होरपळत असताना आता शैक्षणिक खर्चही वाढत असल्याचं हा अतिरिक्त भार कसा पेलायचा असा प्रश्न पालकांना पडलाय। तर स्कूल बसच्या भाड्यात नेमकी वाढ का झालेली आहे त्यामागची कारणं आपण पाहूयात। सगळ्यात मुख्य कारण म्हणजे इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलचा वाढता खर्च। तर बस चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचा पगार हे देखील त्यामागचं एक मुख्य कारण आहे। वाहन देखभालीसाठीचा खर्चही परवडत नाहीये आणि त्यामुळे देखील ही दरवाढ करण्यात आली आहे। तर सुटे भाग आणि उपभोग्य वस्तूंची किंमतही वाढतीये। टोल आणि परवान्याशी संबंधित खर्चही वाढतोय। ई-चलान आणि अंमलबजावणीसाठीची संबंधित दंडांचा वाढता भार देखील यामागचं एक कारण आहे। वाहतूक सेवेच्या बाबींवर परिणाम करणारी सर्वसाधारण महागाई हे देखील एक कारण सांगितलं जात आहे।